हॅलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट करतो आहे, कारण की आपला मोबाईल जरा आजारी पडला होता, त्याच्यामुळे त्याला जरा औषधी गोळ्या दिल्या, त्याच्यामुळे आता तो परत चालू केला आहे। कारण की व्हिडिओ तर शूट करायचाच होता, एक दिवस पण व्हिडिओ नाही टाकला की जरा अल्गोरिदमला मग सिग्नल जात नाही ना, व्हिडिओ बूस्ट होत नाही। तर एक पण दिवस आता व्हिडिओ तर मी जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हाच ठरवलं होतं की 365 दिवस डायरेक्ट एकही दिवस न थांबता व्हिडिओ टाकायचाच, व्हिडिओ बनवतच राहायचा। तर मग डेली मी काही ना काही करून व्हिडिओ बनवतो जाय। जर आपल्याकडे कंटेंट नसेल, आता सध्या तरी मी इथेच व्हिडिओ बनवतो दुसरी जागा तर नाही आहे, पण जसं जसं लोकांमध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्स वगैरे येईल। आता आधी मी मित्रांमध्ये बोलायला घाबरत होतो, पण हळूहळू तसा कॉन्फिडन्स येतो आहे। आणि जेव्हा पण असं वाटतं की आता आज राहू दे, व्हिडिओ बनवायचा नाही, पण कोणी विचारतंच की आज ब्लॉग शूट केला का नाही, आज ब्लॉग केला का नाही, तर मग त्याच्यामुळे जर आपले मित्रच आपल्याला इन्स्पायर करता याच्यासाठी तर रोज काही ना काही थोडंसं आज काम पण होतं। आज ते तुम्हाला कालच्या दिवशी मी सांगितलं की मी बँकेत 10,000चा असं हे झालं होतं ATMवर। तर मग आज त्या बँकेत पण गेलो होतो, तिथे साहेबांशी बोललो, तिथं लेटर पण दिलं। ते साहेब बोलले की 48 तासात ते पैसे परत येऊन जातील। तर आपण 48 तासात तर येऊनच जातील, पण आपण एक सेफ्टी म्हणून लेटर देऊन दिलेलं आहे तिथं। तर आता मी घरीच जायला निघालो होतो, त्याच्यामुळे म्हटलं आपण इथं थांबून जरा व्हिडिओ वगैरे शूट करून घेऊ। पहिले व्हिडिओ बनवायला मी घाबरत होतो, पण आताच मला कॅमेरासमोर बोलायला आवडायला लागलं, म्हणून आता मी कॅमेरा मित्रांमध्ये पण ओपन करतो। नाही तर पहिले मला मित्रांमध्ये पण कॅमेरा ओपन करायला जीव घाबरत होता, थोडंसं नर्वस फील होत होतं। पण आता मित्रांमध्ये पण मी कॅमेरा ओपन करू शकतो। आता पहिल्यापासून बऱ्यापैकी मी फ्रीली एकदम कॅमेरासमोर बोलू शकतो, आणि जरा आपलं बोलणं पण सुधारतं आहे हळूहळू, त्याच्यामुळे। तर चला मित्रांनो, मी आता निघतो इथून। सकाळपासून व्हिडिओ शूट केला नव्हता, त्याच्यामुळे मी जरा इथं थांबून व्हिडिओ शूट करून घेतला, कारण थोडा पण वेळ आपण व्हिडिओ शूट केला तर बरं होतं आपल्याला व्हिडिओ टाकायला। त्याच्यामुळे मी थोडा वेळ इथं थांबून व्हिडिओ शूट करून घेतलेला आहे। तर चला मित्रांनो, मी आता निघतो इथून। आणि मित्रांनो, आपल्याकडे काय नाही आहे याचा विचार न करता आपल्याकडे काय आहे, आपण त्याच्यातून काय करू शकतो याचा विचार करा कधी पण, त्याच्याने आपण पुढे जाऊ शकतो। आता सध्या माझ्याकडे माईक नाही आहे, थोडं नॉईस पण येतो आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये, पण हळूहळू थोडंसं जसं आपल्याला जमेल तर पण एक घेऊन टाकेल मी। मग माईक घेतला की थोडं नॉईस रिड्युशन पण होईल। तसं मी ॲपमध्ये एडिटिंग वेळेस करू शकतो, व्हॉईस इन्हेन्स करून घेतो, जरा नॉईस रिड्युशन करून घेतो, जसं जमतं आहे तसं आपण करतो एडिट। या मैफिलमध्ये जो आनंद भेटतो तो कुठेच भेटणार नाही मागचा देत बेवडाय, पण आपल्याला इथं तुमचा हाय कुणाल, मी रोज व्हिडिओ टाकतो, पण आम्हाला म्हणतो व्हिडिओ टाकत नाही। आपले मित्रांनो हे आमचे सोलर तुम्हाला बसवायचे असेल तर कुणाल नेमाळेशी संपर्क साधावा। भाऊच्या डोक्यावरली जागा आहे की 2-3 सोलर बसतील। कपाय पाटी मोठी भाऊ, कपाय पाटी म्हणजे 3 फुटाचा अंतर आहे, 4.5 फुटाची कपाय पाटी, 2 किलोचं सोलर आरामात बसेल। बॅटरी किती 12/16ची जागा लागते 3 किलोवॅटला। आपला ब्लॉग कोणी मनावर घेऊ नये, आम्ही मजा मस्तीसाठी करत राहतो, असे काहीतरी कंटेंट जमलंच राहतो। आपल्या ब्लॉग मध्ये काही बी बोलले कोणी वाईट वाटून घ्यायचं नाही, आम्ही मजा मस्तीसाठी करत राहतो। सकाळपासून ते येड्या पोरशी बोलत राहत। तर मित्रांनो, आता झालेली आहे रात्र, आम्ही इथं बसलेले होते गावाचे, आमचे मित्र बसलेले आहे मागे। तर आता मी जातो आहे घरी, आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो। काही आज जास्त शूट काही झाले का, बरं की आम्ही असं कुठे गेलेच नाही, आज काही जास्त मुलं पण नव्हते, म्हणून आजचा ब्लॉग इथे संपवतो। तर आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये। चला, आपला व्हिडिओ बघा, आपले ब्लॉग बघा, सर्व लाईक करा, कमेंट करा।